स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथ्सची भीती वाटते. बऱ्याच जणांना त्यांना वाटतं की आपलं मॅथ्स खूपच वीक आहे आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा मला क्लिअर करता येत नाही. आता हे मॅथ्स वीक आहे हे वाटणं, हे का वाटतं, याची दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे बेसिक कमकुवत असणं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया न येणं. आणि दुसरं कारण आहे की लिंक न होता येणं टॉपिक सोबत. का? कारण बऱ्याच दिवसांपूर्वी मॅथ्सचा अभ्यास केलेला आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन मध्ये मॅथ्सशी काही संबंध आला नाही आणि मग जो काही मधला 4-5 वर्षांचा गॅप पडलाय त्यामुळं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत असून सुद्धा पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी असेल, सरासरी असेल, नफा तोटा असेल, यासारख्या संकल्पनांसोबत लिंक करता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं? तर त्यासाठी ज्यांचं खूपच वीक आहे, बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्यांनी क्रमिक पुस्तकं जी आहेत 5वी ते 8वीची त्यामधली सोडवून दिलेली उदाहरणं सोडवावीत आणि 5वीचं स्कॉलरशिपचं जे काही पुस्तक आहे ते एकदा व्यवस्थित लक्ष देऊन सोडवावं. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि ज्यांच्यामध्ये ते मिसिंग लिंक आहे की बेसिक चांगलं आहे पण टॉपिक्स आठवत नाहीये, त्यांनी 8वीच्या स्कॉलरशिप वरती फोकस करा सुरुवातीला. 8वीच्या स्कॉलरशिपचं जे काही पुस्तक आहे ते सोडवा, म्हणजे तुमचा तो जो काही मधला गॅप पडलेला आहे तो त्याच्यामध्ये निघून जाईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.